नमस्कार. लेक्चर 10 मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये फिबोनाची रिट्रेसमेंट हे एक टूल आहे जे आपल्या TradingView ॲपमध्ये आपण यूज करतो चार्ट एनालिसिस करताना. रिट्रेसमेंट टूल आहे. रिट्रेसमेंट टूलचा अर्थ काय ते पहिले समजून घेऊया. मग आपण फिबोनाची हे टूल काय आहे आणि कसं का ह्याचा वापर करायचा, कधी वापर करायचा ते आपण शिकून घेऊया. ओके. सो स्क्रीनवर आता मी तुम्हाला एक पहिलं तर एक्सप्लेन करीन, की फिबोनाची रिट्रेसमेंट, यात रिट्रेसमेंटचा अर्थ काय? तर मार्केट कधी तुम्ही बघताय तेव्हा मार्केट डायरेक्टली ह्या असं एका लाईनमध्ये वर नाही जात, राइट? मार्केट असं डायरेक्टली वर नाही जात. मार्केट कुठेतरी अप ट्रेंड, डाउन ट्रेंड कुठचाही जरी ट्रेंड असला तरी मार्केट तुम्हाला ह्या अशा रीतीने वर जातं. ओके. मार्केटची पद्धत वर जाताना ही साधारणतः अशी आपल्याला डोळ्यांना दिसते आणि अशी असते. तर अ, जेव्हा मार्केट हे ट्रेंड होतं आणि हा जो काय मध्ये हे थोडंसं खाली येतं, ह्या टर्मला आपण म्हणतो पुलबॅक. ओके. ह्या टर्मला म्हणतो आपण पुलबॅक. जो हा ह्या टर्मला ह्या भागाला जे हे मार्केट इथे परत थोडंसं रिटर्न येतं, टाइपला आपण म्हणतो पुलबॅक. मार्केट डायरेक्टली स्ट्रेट लाईनमध्ये वर जात नाही. मार्केट थोडंसं पुलबॅक घेतं. त्याचा दुसरा त्याला जो शब्द आहे तो आहे रिट्रेसमेंट. ओके. मार्केट डायरेक्टली एका लाईनमध्ये वर नाही जात. मार्केट थोडंसं पुलबॅक घेतं, मग वर जातं, परत पुलबॅक घेतं, मग वर जातं. बिकॉज काय होत असतं, प्रत्येक ह्या पॉइंटला थोडंसं सेलिंग, थोडंसं प्रॉफिट बुकिंग कुठेतरी चालू असतं. त्यामुळे हे मार्केट असं तुम्हाला ट्रेंड होत जातं आणि पुलबॅक्स घेत जातं. ओके. सो रिट्रेसमेंट किंवा पुलबॅकचा हा अर्थ झाला. आता आपण समजून घेऊया, की फिबोनाची हे जे टूल मी तुम्हाला डिस्प्ले केलं, हे जे काय दिसतोय तुम्हाला जे हे मी ड्रॉ केलंय, ज्या त्या लाईन्स आहेत, ओके. त्यात पहिलं तर समजून घ्या, हे टूल जे दिसतंय, हा जो प्रकार दिसतोय, ह्याला आपण म्हणतो फिबोनाची टूल, ओके. हे कुठे मिळतं, तर लेफ्ट साइडला जे टूल्स आहेत, त्यात 3rd नंबरचा जो टूल आहे, रिट्रेसमेंट, त्या एरोवर क्लिक केलं तर पहिलंच तुम्हाला मिळतं फिब रिट्रेसमेंट म्हणजेच फिबोनाची रिट्रेसमेंट, ओके. तर हे टूलमध्ये तुम्ही बघाल खालूनपासून वरपर्यंत काही आपल्याला नंबर्स दिसतायत. ओके. तर हे नंबर्स ॲक्चुअली पर्सेंटेजेस असतात. हे असतं 0. 0 टू इथपर्यंत तुमचं असतं 0.382 म्हणजे 38.2%, 0.5 म्हणजे 50%, 0.618 म्हणजे 61.8%, हा जो इथे 1 दिलाय म्हणजे 100% आणि हे 161.8%. ओके. सो ह्या लेव्हल्स आहेत. आता फिबोनाची ह्या टूलचं किंवा फिबोनाची जुने तज्ञ होते ज्यांनी फिबोनाची सिक्वेन्स किंवा फिबोनाचीचा शोध लावला. ओके. आणि फिबोनाची आपल्या नेचरमध्ये पण फॉलो केली जाते. फिबोनाची टूलचं असं एक म्हणणं आहे, की प्राईस किंवा आपलं नेचरमध्ये हे फॉलो ह्यामुळे होतं, कारण जसं मार्केटमध्ये प्राईस किती वर गेली, तरी ती कुठेतरी एका पॉइंटला रिटर्न येते, एक पॉइंटला रिट्रेस करते. फॉर एन एक्झाम्पल कुठेही जरी गेली, तरी ती एका पॉइंटला रिट्रेस करते, मग वर जाते, राइट? सो आपल्या नेचरचा पण तो रूल आहे. तर फिबोनाची सिक्वेन्स म्हणजे काय? तर फिबोनाची सिक्वेन्स एक थोडक्यात समजायचं तर असा होतो, की 0 त्यानंतर येतो 1 मग येतो अगेन 1+0 आपण जेव्हा करतो तेव्हा येतो 1 मग 1+1 आपण करतो तेव्हा येतो 2 2+1 आपण जेव्हा जो मागचा नंबर आहे तो पुढच्या नंबरशी ॲड करत जायचा. ओके. 2+1 आपण करतो 3 3+2 होतं 5 5+3 होतं 8 8+5 होतं 13 एंड सो ऑन. ओके. त्यानंतर पुढे होतं 21 जे काही पुढे तुम्ही कॅल्क्युलेट कराल ते हा जो सिक्वेन्स जसा बनतो ह्याचप्रमाणे आपल्या नेचरची पण रचना झालेली आहे. ओके. नेचरमध्ये पण सुरुवातीला 1 मग त्याच्यावर 1 मग 2 मग 3 सो हा कुठेतरी असा आपण तुम्ही समजून घेऊ शकता, की हा सिक्वेन्सचा शोध तेव्हा लावला होता, की हा सिक्वेन्स किंवा नेचर कसं आपलं चालतं. त्याच हिशोबाने मार्केटमध्ये पण ही गोष्ट सेम फॉलो होते. ओके. मार्केटमध्ये पण जेव्हा आपण प्राइस एका पॉइंट ए वरून पॉइंट बी वर जेव्हा जाते, ती जाताना रिट्रेस करत जाते आणि रिट्रेस करताना हे जे लेव्हल्स आहेत 0.382, 0.5 किंवा 0.618 ह्या लेव्हल्सला कुठेतरी ती येते, रिट्रेस करते आणि मगच ती वर जाते. ओके. सो फिबोनाची टूलचा आपण वापर आता कधी करायला पाहिजे? तर मार्केट जेव्हा ट्रेंडिंग असतं, मार्केट जेव्हा पुलबॅक्स घेत असतं, तेव्हा ते पुलबॅक्स कुठपर्यंत घेऊ शकतं, हे जाणून घेण्यासाठी आपण फिबोनाची टूलचा वापर करतो. ओके. सो आता फॉर एन एक्झाम्पल तुम्ही जर स्क्रीनवर बघाल, ओके, स्क्रीनवर जर बघाल, तर ह्या ज्या 3 लाईन्स आहेत, येलो, ग्रीन आणि साधारणतः ब्लू ॲक्वा, मी हा बॉक्स एक ड्रॉ करतो.
ह्या बॉक्समध्ये ह्या ज्या 3 लेव्हल्स दिसतायत, ह्या तिन्ही लेव्हल्सकडे मार्केट कुठेतरी रिट्रेस करतं. तिथे सपोर्ट किंवा रेझिस्टन्स घेतं आणि मग पुढे ट्रेंड होतं. ओके. ह्याला आपण म्हणतो गोल्डन झोन. तर जेव्हा पण मार्केट ट्रेंडिंग होणार आहे, मार्केट या गोल्डन झोनमध्ये एकदा तरी येणार, तिथे कुठेतरी कुठच्यातरी एका लेव्हलला सपोर्ट घेणार आणि मगच तिथनं ते ट्रेंडिंग होणार आहे. ओके. सो आता हे आपण नुसतं हे समजण्यापेक्षा डायरेक्टली मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो आणि प्रॅक्टिकली आपण समजूया. आता उदाहरण म्हणून इथे हा अपट्रेंड चालू आहे. ओके. आपण जास्त जुनं नको, आजचंच एक पहिलं एक्झाम्पल घेऊया, मग आपण पुढे जाऊया. प्रत्येक जेव्हा स्विंग हाय आणि स्विंग लो होतो, तेव्हा आपण ह्या टूलचा वापर करू शकतो. आता मार्केट जेव्हा इथनं खालून वर आलं होतं, ओके. मार्केट खालून वर आलं, त्याने इथे कुठेतरी एक पुलबॅक घेतला. मग ते वर घेतलं गेलं. मग परत आता पुलबॅक घेतंय. ओके. सो हा पुलबॅक कितीपर्यंत, केवढ्या लेव्हलला खाली येऊ शकतो, हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. आपण लो आल्यानंतर जाणून घेऊ शकतो, पण तो यायच्या आधी आपल्याला एक कन्फर्मेशनही लागते. इफ आपण कुठेतरी ते खाली एंट्री केलेली असेल, पकडून चला की आपण ह्या पॉइंटला कुठेतरी एंटर झालोय आणि आपल्याला इथे बघावं लागेल की मार्केट नक्की ट्रेंड होणार आहे की खाली येणार आहे. तर त्यासाठी पण आपण ह्या रिट्रेसमेंट टूलचा वापर करू शकतो. ओके. आता फॉर एन एक्झाम्पल जेव्हा मार्केट इथे गेलंय, तेव्हा आपल्याला जेव्हा एक नवीन हाय मिळतो, एक नवीन हाय मिळतो, अपट्रेंड जेव्हा असतो, ओके. नीट एक लक्षात घ्या, नीट समजून घ्या किंवा लिहून घ्या. परत-परत बघितलात तरी चालेल, नाहीतर लिहून ठेवा. मार्केट जेव्हा अपट्रेंडमध्ये असतं, तेव्हा लेटेस्ट जो झालेला असतो हाय, ओके. अपट्रेंडमध्ये असताना लेटेस्ट काय होतो? हाय होतो. डाउन ट्रेंडमध्ये असताना लेटेस्ट काय होतो? लो होतो. ओके. सो अपट्रेंडमध्ये असताना लेटेस्ट जो पण मार्केटनी हाय बनवलाय, त्या हायपासनं प्रिव्हियस लोपर्यंत आपल्याला हे टूल ड्रॉ करायचं असतं. ओके. जो कुठचा रिसेंट हाय असेल, आता फॉर एन एक्झाम्पल इथे हा आपल्याला दिसतोय. या हायवर तुम्ही एक सिंगल क्लिक केलात, की हे असं टूल ड्रॅग करू शकतात तुम्ही. ओके. एक सिंगल क्लिक केल्यानंतर, की आपल्याला प्रिव्हियस लो जो आहे, त्या लाईनमध्ये कुठेतरी हा प्रिव्हियस लो आहे आपला, बरोबर? ह्या प्रिव्हियस लोला आपल्याला पकडायचं आहे आणि असं पुढे आपल्याला हे टूल ड्रॅग करायचं आहे. ओके. हा प्रिव्हियस लो बघा, लाईन मी प्रिव्हियस लोच्या एक्झॅक्ट ठेवलेली आहे. आता जर तुम्ही स्क्रीनवर बघाल, तर मार्केट प्राइस ह्या झोनमध्ये, गोल्डन झोनमध्ये आली. तिने 0.5 म्हणजे 50% च्या लेव्हलवरून रिट्रेस झाली. 50% च्या लेव्हलवरनं ती वर गेली. ओके. सो इथे आपल्याला एक अपॉर्च्युनिटी काय मिळते, की 50% वरनं जेव्हा ती वर चालली होती, तेव्हा आपण ही साधारण एक मोठी कॅन्डल आल्यानंतर तिचा व्हॉल्यूम चेक करून, व्हॉल्यूम जर असेल, तर आपण इथे एंट्री घेऊ शकलो असतो. जर आपण इथे एंट्री घेतली असती, तर ह्या आपल्या 0.5 50% लाईनच्या खाली आपला स्टॉप लॉस असला असता. आपल्याला टार्गेट ह्याच्यात मिळतं डायरेक्टली. ही जी वरची ब्लू लाईन आहे, इथे तुम्ही टार्गेट ठेवू शकता. 1:2 ऑब्व्हियसली ॲज अ बिगिनर मी तुम्हाला सजेस्ट करतोच. बट हे टूल वापरून कुठेतरी तुम्ही हे वेगळे टार्गेट्स असे बनवू शकतात. ओके. प्रिव्हियस लेव्हलला बघाल तर इथे कुठेतरी तुम्हाला सपोर्ट, रेझिस्टन्स मिळणार. इथे आता रेझिस्टन्स आहे या लेव्हलला दिसतो, हा एक झोन आहे. सो फिबोनाची हे तुमचं ऑटोमॅटिक काम करतं. तुम्ही कुठेतरी मागचे झोन जरी काढले असाल, तर कन्फर्मेशनसाठी फिबोनाचीचा तुम्ही यूज करू शकता. अगेन मार्केटने जेव्हा अजून एकदा हा ट्रेंड आला, मार्केट ह्या पॉइंटपासनं जेव्हा हे वर इथे आलं, इथनं मार्केटने हा एक स्विंग लो केला आणि मग मार्केट वर गेलं. ओके. सो इथलं पण आपण रिट्रेसमेंट चेक करू शकतो. एंट्री आपल्याला जर करायची असेल तर. ते कशी? तर आपल्याला इथे हा हायेस्ट पॉइंट मार्क करायचा आहे. ओके. आणि जो प्रिव्हियस लो होता, हा जो दिसतोय इथे प्रिव्हियस लोचा स्विंग होता, तो आपल्याला त्याच्यात सिलेक्ट करायचं आहे. ओके. सिलेक्ट झाला की तुम्ही अगेन बघाल, ह्यात पण गोल्डन झोनमध्ये मार्केट आलं. गोल्डन झोनकडून रिट्रेस झाला आणि तिथनं ते शूट झालं. ओके. सो इथे पण ही जी ग्रीन कॅन्डल एवढी मोठी बनली आणि इथनं जेव्हा प्राइस पुश झाली, तेव्हा तुम्ही याचा व्हॉल्यूम बघू शकता. व्हॉल्यूम जर इन्क्रीजिंग असेल, तर तुम्ही ह्या कॅन्डलला इथे एंट्री घेऊ शकला असता. ओके. आता स्टॉप लॉस कुठे येणार? तर स्टॉप लॉस आपल्याला दिसतंय, की हा प्रिव्हियस विक इथे बनलेला आहे ह्या कॅन्डलचा. तो त्याच्या खाली आपण हा आपला स्टॉप लॉस ठेवायचा आणि आपलं टार्गेट रिवॉर्ड रेशो आपला 1:2 ओके. 1:2 सेफर साइड इथे ठेवू शकतात किंवा 1:2 पण तुम्ही इथे ठेवू शकतात. ओके. सो प्रत्येक वेळी मार्केट जेव्हा ट्रेंड होणार आहे, अप ट्रेंडमध्ये असो, डाउन ट्रेंडमध्ये असो, दोन्ही वेळेला तुम्ही ह्या टूलचा वापर करू शकता. ओके. आता आपण अप ट्रेंडचं बघितलं, एकदा आपण डाउन ट्रेंडचं पण एक्झाम्पल घेऊया. ओके. आता इथे हा डाउन ट्रेंड कुठेतरी आपल्याला दिसतंय, की ह्या सपोर्टला वारंवार इथे आपण जर हा एक झोन ड्रॉ केला, तर ह्या झोनला वारंवार मार्केट जाऊन सपोर्ट घेत होतं आणि इथनं कुठेतरी मार्केट खाली पडलं. त्याने प्रिव्हियस लो, हा जो प्रिव्हियस लो होता, हा मार्केटने ब्रेक केला आणि मार्केट खाली आलं. ओके. सो मार्केट आता ऑब्व्हियसली रिटेस्ट करायला येणार आहे. जेव्हा मार्केटने हा नवीन लेटेस्ट लो बनवला, ओके. आपल्याला हे पहिलं काय पुढचं दिसत नव्हतं. मार्केटने जेव्हा लेटेस्ट लो बनवला,
तेव्हा आपलं काम आहे, की आपल्याला फिबोनाची टूल घ्यायचा आहे आणि ह्या लो टू जो प्रिव्हियस हाय होता, त्या हायला आपल्याला नेऊन हे असं जोडायचं आहे. ओके. हा आता वरचा हाय घेतला तरी चालेल. हा जर प्रिव्हियस हाय घेतला तरी चालेल. शक्यतो प्रिव्हियस घेतलेला चांगला. ओके. आता प्रिव्हियस जर तुम्ही घ्याल, तर इथे पण तुम्हाला दिसेल, की मार्केट प्राईस जी काय वर आली, ही प्राईस गोल्डन झोनमध्ये येऊनच रिटर्न गेली. आता उदाहरण म्हणून जर समजा इथे आली होती ह्या गोल्डन झोनमध्ये आणि वन्स प्राईसने जेव्हा रेड कॅन्डल, स्ट्राँग रेड कॅन्डल विथ व्हॉल्यूमने 0.618 या लेव्हलच्या खाली जेव्हा ब्रेकआउट दिला, तेव्हा तुम्ही इथे एंट्री करू शकला असता. ओके. इथे जर तुम्ही एंट्री केली असती सॉरी. तर तुमचा स्टॉप लॉस या लेव्हलच्या वर ही ग्रीन लाईनच्या आसपास इथे आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड अगेन 1:2 आपण ठेवू शकलो असतो किंवा इथे ठेवू शकलो असतो. एक फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट तुमचं ब्लू लाईनचं जे 1 पॉइंट म्हणजे 161.8% हे तुमचं सेकंड टार्गेट असलं असतं. ओके. ॲज यू कॅन सी इथे हे अचीव्ह झालेलं आहे. ह्याच्यासाठी इम्पोर्टंट काय असतं, जेव्हा ट्रेंड सुरू होतो, ओके. आता जेव्हा ट्रेंड सुरू झाला हा, आपल्याला इथे दिसलं, की ओके मार्केटने परत-परत इथे ऑलरेडी डाउन ट्रेंड थोडासा सुरू होता. मार्केट रिट्रेस झालेलं. मार्केटने इथे परत-परत कुठेतरी सपोर्ट घेतला ह्या लेव्हलला आणि इथून जेव्हा खाली पडलं मार्केट, तेव्हा मार्केटने ऑब्व्हियसली जेव्हा हा लोअर हाय क्रिएट केला, तेव्हा आपण एंट्री करू शकतो. बट आपण हा हाय ब्रेक होणार सॉरी हा लो ब्रेक होणार आणि मग एंट्री करणार. यापेक्षा फिबोनाची वापरून आपण लवकर एंट्री करू शकतो आणि 1:2 आपला प्रॉफिट आपण बुक करूच शकतो. प्लस आपण मोठे टार्गेट्स पण थोडेसे आपण इथे अचीव्ह करू शकतो. ओके. अगेन त्याच्या पुढे आल्यानंतर आपण अगेन हा मार्केटने इथनं स्विंग हा केला आणि परत इथनं पडलं. इथे हा स्विंग केला. स्विंग थोडासा आला, पुलबॅक आला, मग खाली आलं. तर इथे पण आपण हे यूज करू शकतो टूलचा. फिबोनाची सिलेक्ट केलं. जो लोएस्ट पॉइंट आहे, त्या लोएस्ट पॉइंटपासनं प्रिव्हियस हायेस्ट पॉइंट इथे जर तुम्ही बघितलं, तर मार्केटने ट्राय केलं गोल्डन झोनमध्ये गेलं, गोल्डन झोन तोडायचं ट्राय केलं. इथे तुमची एंट्री बनत नाही. इथे मार्केट रिव्हर्स जाऊ शकतं अशा सिच्युएशन्सना. हे जे झालंय, अशा सिच्युएशन्सना मार्केट रिव्हर्सही जाऊ शकतं. पण वन्स अगेन मार्केट तिथनंच खाली गेलं आणि परत बघताय गोल्डन झोनकडे मार्केटने सपोर्ट घेतला. इथे तुमची एंट्री बनते. ओके. ह्या पॉइंटला एंट्री बनते. हा तुमचा इथे खाली टार्गेट होऊ शकतो. ओके. थोडंसं कन्फ्युजिंग तुम्हाला वाटत असेल, व्हिडिओ परत बघितला तरी चालेल. फिबोनाची हे टूल आहे. फिबोनाची इंडिकेटर नाहीये नीट समजून घ्या. फिबोनाची आपल्याला यूज करावं लागतं, आपल्याला ड्रॉ करावं लागतं. इंडिकेटरसारखं ऑटोमॅटिक ते तुमचं काम करून देणार नाही. तुम्हाला ड्रॉ केलं पाहिजे. ओके. आता आपण बघूया, की आपण छोटे हे मूव्हज जे चेक केले, तसेच आपण मोठे चेक करू शकतो काय? ओके. आता फॉर एन एक्झाम्पल मार्केटने जवळपास ह्या पॉइंटपासनं ओके. मी इथे पेनने मार्क करतो. ह्या पॉइंटपासनं मार्केटने ह्या पॉइंटपर्यंत एक लो टू हाय, एक स्विंग लो आणि एक स्विंग हाय इथे केलेला आहे. ओके. इथनं ह्याने स्विंग केलं मार्केटने, इथनं बायिंग झालं. ह्या पॉइंटवरनं कुठेतरी स्विंग झालं आणि इथनं सेलिंग झालं. तर आपल्याला हा जो मूव्ह आहे, ओके, हा जो एंटायर मूव्ह मार्केटने केलाय, हा एवढा, हा आपल्याला कॅप्चर करता आला असता का? हे आपण चेक करूया. ओके. प्रॅक्टिकली मी असे एक्झाम्पल्स घेतोय बिकॉज प्रॅक्टिकली तुम्हाला थोडंसं जास्त नॉलेज येऊ शकतं आणि तेच जास्त युजफुल आहे बिकॉज मार्केटमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. तर आपण बघतोय की इथनं हा अप ट्रेंड आहे. ओके. अप ट्रेंड आहे. ह्या पॉइंटपासून मार्केटमध्ये बायिंग सुरू झालं आणि इथे गेलं, इथे पोहोचलं. हा मार्केटने हाय क्रिएट केला. मार्केट इथनं आता खाली पडायला सुरू झालं, तर ते कुठपर्यंत येणार आहे आणि आपण कुठून एंट्री घेऊ शकतो, त्यासाठी आपल्याला फिबोनाची टूलचा यूज करायचा आहे. तर इथे आपण लेटेस्ट हाय कारण अपट्रेंड होता. लेटेस्ट हाय पासनं लेटेस्ट लो प्रिव्हियस लो जो हा होता शेवटचा पॉइंट आपण तिथे आपलं मार्किंग केलं. ओके. आता मार्केट जेव्हा रिट्रेस झालं, तेव्हा आपल्याला एंट्री ह्या इथे करायची नाहीये. आपल्याला एंट्री अगेन बायिंग साइडला करायची आहे. मार्केट जेव्हा तुमचं वन्स अगेन गोल्डन झोन ब्रेक करेल, ह्या येलो लाईनच्या वर जेव्हा ब्रेक देईल, तेव्हाच तुम्ही इथे एंट्री केली पाहिजे. ओके. इथे खूप कन्फ्युजिंग होतं. इथे हे चॉपी मी म्हणतो याला एस-एल हंटिंग, स्टॉप लॉस हंटिंगही झालं इथे तुम्ही बघू शकता. पण त्यानंतर मार्केटने कुठेतरी स्टेबल आपल्याला एक ग्रोथ दिली असती. उदाहरण म्हणून जरी इथे तुमचे स्टॉप लॉस हिट झाला असता आणि त्यानंतर तुम्ही इथे जरी एंट्री घेतला असता ह्या पॉइंटला, तर तिथे तुम्ही एक चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो अचीव्ह करू शकला असता. इफ तुमचा स्टॉप लॉस इथे असेल आणि तुमचं टार्गेट तुम्ही ठेवू शकला असता साधारण 1:2 तर तुमचं ते हिट झालं असतं. ओके.
चेक करा इथे साधारणतः तुम्हाला 1:2 मिळू शकलं असतं. सो फिबोनाची टूल हा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. हायर टाईम फ्रेमवर 1 हॉवरच्या टाईम फ्रेमवर जरी आपण गेलो, 1 हॉवरच्या टाईम फ्रेमवर पण तुम्ही याचा यूज करू शकता. प्रत्येक स्विंग लो, स्विंग हायच्या तिथे तुम्ही हे टूल लावू शकता. इथे पण आता हे मार्केट इथनं वर आलंय. फ्रॉम हाय टू लो, प्रिव्हियस लो. ओके. इथे चेक कराल तर मार्केट इथे आलं. एक्झॅक्ट तुम्हाला या गोल्डन झोनच्या इथे तुम्हाला पिन बार दिलेला आहे. तुम्हाला हॅमर पॅटर्न आलेला आहे. हॅमर पॅटर्न आल्यानंतर तुम्ही इथे कन्फर्मेशनच मिळालं. इथे तुम्ही एंट्री केली असती. तुमचं स्टॉप लॉस येलो लाईनच्या खाली आणि तुमचं टार्गेट एकतर ही लाईन किंवा 1:2 ओके. 1:2 सेफ कारण तुम्ही इझिली एक्झिट करू शकता. इथे थोडंसं कसं नेहमी जसं जाईल असं नसतं. थोड्या वेळेला हे बघा जर रिटर्न आलं असतं तर एस-एल-इट झालं असतं. सो 1:2 ठेवायचं. एक्स्ट्रा जी क्वांटिटी राहते ती तुम्ही ट्रेल करा. नो डाउट ॲट इट. तर हे तुम्ही हायर टाईम फ्रेम्समध्ये पण यूज करू शकता. नो डाउट ॲट इट. अप ट्रेंड असो, डाउन ट्रेंड असो. आता इथे पण मार्केटने ह्या स्विंग इथनं पुढे आलं. इथे कुठेतरी मार्केटने पुलबॅक घेतलाय. ओके. तर इथे आपण हे टूल ड्रॉ करू शकतो. इथनं आता हा हायेस्ट पॉइंट मार्क करायचा आणि प्रिव्हियस तुमचा पुलबॅकचा जो लोएस्ट पॉइंट होता तो. आता आपल्याला दिसतंय की मार्केट गोल्डन झोनच्या अजून जवळ तेवढं आलेलं नाहीये. मार्केट ह्याच्या जेव्हा जवळ येणार, तेव्हा इथे पण तुम्ही एंट्री घेऊ शकता. जर मार्केटने ह्या गोल्डन झोनमध्ये एंटर केलं आणि वन्स अगेन इथे कुठेतरी या येलो लाईनला 0.382 च्या लाईनला सपोर्ट घेतला आणि जर इथे काहीतरी एक चांगलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलं, तर तिथनं आपण एंट्री घेऊ शकतो आणि आपल्याला इथनं इथपर्यंतचा टार्गेट मिळू शकतो. बऱ्यापैकी टार्गेट आहे 125 पॉइंट्सचा टार्गेट आहे. 125 पिप्सचा हे फॉरेक्स आहे. त्यामुळे जरी तुम्ही इथून एंट्री घेतली आणि तुमचा स्टॉप लॉस इथे ठेवला, तरी तुम्ही 1:2 पेक्षा जास्त इथे अचीव्ह करू शकता. दिसतंय 1:2.77 ओके. सो फिबोनाची ह्या टूलचा बऱ्याच वेळेला तुम्हाला वापर होऊ शकतो टार्गेट चेक करायला. एक काय होतं की मार्केटमध्ये प्रिव्हियस लेव्हल्सच नसतील. समजा मार्केटने ऑल टाईम हाय केलेला असेल. प्रिव्हियसली काही लेव्हलच नसेल. तर तिथे पण तुम्ही फिबोनाची टूलचा यूज करून 1-2 फूटचे टार्गेट्स तुम्ही काढू शकता. पिव्होट पॉइंट्स हे मिळतीलच, बट फिबोनाची टूलने तुम्ही मॅन्युअली करता त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंसं जास्त रिलायबलही तुम्ही राहू शकता बिकॉज ते मॅन्युअली करताय. आणि एक सेकंड, थर्ड जास्त एक कन्फर्मेशन असलेलं चांगलं. त्यामुळे फिबोनाची टूलचा तुम्ही तसा कुठेतरी वापर करू शकता. ओके. डाउन ट्रेंडमध्ये इथे तुम्ही बघाल हे जे खाली पडत होतं इथे पण त्याचा यूज होतो. जर तुम्ही पूर्णपणे अ, इथून जर समजा ड्रॉ केलं असतं, ह्या प्रिव्हियस लोला, हा जो प्रिव्हियस लो आहे ह्या लेव्हलला, तरी तुम्हाला इथे कुठेतरी सेलिंग आणि बायिंग दोन्ही एंट्रीज मिळाल्या असत्या. ओके. ह्याच्या ह्या झोन्स गोल्डन झोनच्या शक्यतो वर बायिंग करायचं जेव्हा आपण अप ट्रेंडमध्ये असतो तेव्हा आणि सेलिंगमध्ये असतो तेव्हा गोल्डन झोनच्या खाली करायचं. ओके. तसंच सेम छोटे-छोटे हे मूव्हज पण आहेत. 1 हॉवरच्या आपण काय 1 हॉवरच्या टाईम फ्रेममध्ये आपण असल्यामुळे छोटे-छोटे मूव्हज पण तुम्हाला खूप पॉइंट्स देऊ शकतात. उदाहरणार्थ हा एक मूव्ह इथे बघाल तुम्ही, तर इथे पण तुम्हाला एक चांगली एंट्री आणि खूप चांगला प्रॉफिट इथे तुम्ही बुक करू शकला असता. ओके. ही लेटेस्ट हाय लेव्हल आहे. प्रिव्हियस लो आम्ही मार्क केलाय. इथे तुमचं एंट्री हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं साधारणतः ह्याला आपण एन्गल्फिंग बघू म्हणू शकतो बिकॉज रेड कॅन्डल नंतर ग्रीन कॅन्डल ही मोठी आली आहे. वर क्लोजिंग दिलंय. ओके. या वर क्लोजिंग दिल्यानंतरही तुम्ही एंट्री जरी केली असती आणि स्टॉप लॉस तुमच्या येलो लाईन असेल, तरी तुम्ही 1:2 पेक्षा जास्त इथे टार्गेट अचीव्ह केलं असतं. ओके. आणि ते पण हार्डली मला वाटतं एक 6 ते 7 तासामध्ये 6 ते 7 कॅन्डलच फक्त आहेत. तेवढ्यात तुम्ही हे टार्गेट अचीव्ह केलं असतं. ओके. 133 पिप्सचं हे टार्गेट आहे. सो असं पेशंटली ट्रेडिंग तुम्ही करू शकता आणि खूप चांगले पॉइंट्स ह्याच्यात तुम्ही कमवू शकता. रिस्क टू रिवॉर्ड तुम्हाला चांगला मिळू शकतो. ओके. सो त्यामुळे फिबोनाची टूलचा यूज करून बघा आणि प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. तुम्ही हे टूल जेवढं वापरून बघणार तेवढं तुम्हाला समजणार. वन्स अगेन परत सांगतो, जर अपट्रेंड असेल तर लेटेस्ट हाय ओके. फर्स्ट पॉइंट जो फिबोनाचीचा असतो तो लेटेस्ट हाय पासनं प्रिव्हियस लोपर्यंत असं ड्रॉ करायचं जर अप ट्रेंड असेल तर. आणि जर डाउन ट्रेंड असेल तर लेटेस्ट लो जो काय लेटेस्ट लो असणार तिथनं प्रिव्हियस हाय जो काय असतो तिथे हे उलटं असं ड्रॉ करायचं. ओके. खालून वर. डाउन ट्रेंड असेल तर खालून वर, अप ट्रेंड असेल तर वरून खाली. ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्या, प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला हे टूल नीट वापरता येईल. ओके. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.